आरक्षण के मुद्दे पर राहुल गांधी के बयान के बाद शिवसेना विधायक संजय गायकवाड़ ने सनसनीखेज बयान दिया है और राहुल गांधी की जीप काटने वाले को 11 लाख रुपए का इनाम देने की घोषणा की है। लिहाजा विधायक संजय गायकवाड़ के विवादित बयान के बाद एक बार फिर राजनीतिक गलियारे में सरगर्मी बढ़ गई है। विधायक संजय गायकवाड़ ने आज बुलढाणा स्थित अपने कार्यालय में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में इसकी घोषणा की। स्पष्टपणे बोलले, आपण व्हिडिओ पाहिला की भारतातले हमारा देश का रिजर्वेशन हमको खत्म करना है। राज्यातली देशातली ही जे काय गरिबाचा स्तर आहे याला अजून वर येण्याकरता कितीतरी काळ लागू शकतो आणि त्याच्याचमुळे अशा लोक मदतीच्या योजना या राज्य सरकार आणि केंद्र सरकारला माझं तेच म्हणणं आहे की राज्यामध्ये मराठा समाज, धनगर समाज, ओबीसी समाज आरक्षणाकरता त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने आंदोलन करून राहिले आणि दुसरे राहुल गांधी म्हणतात की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे। ज्या समाजाने काँग्रेसला इतके वर्ष तारलं त्या समाजाचं, मागासवर्गीयाचं समाज, आदिवासींचं आरक्षण संपवण्याची भाषा राहुल गांधी करून राहिले। हे त्यांचा संविधानाशी ही त्यांची होणारी गद्दारी आहे। या मागासवर्गीय समाजाला ते धोका देऊन राहिले, यांचा वापर करून आज त्यांना खतम करण्याची सगळी सुरुवात ही काँग्रेस पक्षाने राहुल गांधीच्या माध्यमातून सुरू केलेली आहे।